श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 4 डिसेंबर. या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. या वर्षी अनेक योग या दत्त जयंतीच्या दिवशी जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. कारण या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती असे अनेक योग जे आहेत तर ते या दिवशी जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी दत्त जयंती उत्सव हा 4 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणाला दत्त जयंती या नावाने ओळखले जाते. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणून दत्तात्रेयांची पूजा ही केली जाते. त्रिमूर्तीची पूजा केल्यामुळे फळ प्राप्ती होते. या दिवशी गंगा नदीत स्नान करून पूर्वजांना प्रार्थना केल्याने मागील जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथानुसार दत्तात्रेयांचा जन्म जो आहे तर तो ऋषी अत्री आणि आई अनुसूया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले आहे. दत्तात्रेय यांच्या 24 गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचे 24 गुरु होते. त्यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते. त्याचबरोबर ही पौर्णिमा तिथीची सुरुवात जी आहे तर ती गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होणार आहे आणि ही तिथी 5 डिसेंबरला सकाळी 4:43 समाप्त होणार आहे. म्हणून ही जी तिथी आहे तर उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे. तर पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जे आहे दत्त तत्व तर ते खूप हजार पटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्या काळामध्ये जर आपण पूजा, उपासना आणि काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला 100% प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आपल्याला तुळशीपाशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू जर आपण तुळशीपाशी जर ठेवली तर आपल्या घराला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे धावतच येईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे प्रदान होईल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला तुळशीपाशी ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशीच दत्त जयंती आलेली आहे. म्हणजेच दत्त महाराज यांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे आणि विशेष अशा सेवासुद्धा करायच्या आहेत. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा देखील आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी दीप देखील आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे. लक्ष्मी दीप कसा लावायचा आहे याबद्दलची माहिती आपल्याला एका व्हिडिओद्वारे मी सांगितलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा. हा उपाय आपल्याला का करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, म्हणजेच पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, सतत आपल्याला इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील, भरपूर असं कर्ज आपल्यावरती झालेलं असेल तर आपल्याला हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला घरामध्ये पैसा हा येतो, परंतु तो पैसा असे काही खड्डे म्हणजे
अचानक अशा काही गोष्टी घडतात की जेणेकरून आपण जर 100 रुपये कमवले असतील तर त्यापैकी आपल्याला 200 रुपये खर्च करावे लागत असतील आणि घरामध्ये पैसा हा टिकत नाही. म्हणजेच घरामध्ये आजारपण देखील आहे. एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि पैसा हा त्यामध्येच निघून जातो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि आपल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या नशिबात जी गोष्ट नाही आहे ती सुद्धा मिळण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कारण पहा, दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतात आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय जर केला तर आपल्याला या उपायाचं 100% फळ हे प्राप्त होते. कारण या दिवशी पहा, दत्त जयंती आहे, गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी तयार होत आहे, अनेक योग जुळून येत आहे. या योगावरती आपण हा जर उपाय केला तर याचे फळ आपल्याला 100% प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु याचे जे गुण आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे त्याचा अनुभव तुम्ही एकदा करून पहा. याचा अनुभव तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या गुरुवार, दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, धूप अगरबत्ती दीप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळस हिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तिला हरिप्रिया, विष्णुप्रिया या नावाने ओळखले जाते. ज्या घरासमोर तुळस असते त्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या अधिक प्रमाणामध्ये जात असतात. त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होत असते. म्हणूनच आपल्याला तुळशीबद्दलचा हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. अगदी पिण्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे. अक्षदा टाकायच्या आहेत, त्या अखंड टाकायच्या आहेत, तुटल्या फुटलेल्या टाकायच्या नाही. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. गरम केलेलं टाकायचं नाही, कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे आणि पांढरे तीळ देखील यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. हे पाणी तुळशीला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं. आता अर्पण करत असताना फक्त मुळालाच अर्पण करायचं असं अजिबात नाही, तर तुळशीच्या वरून म्हणजे पानं, मंजुळा सगळं ओलं झालं पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीची कुंडी असेल किंवा तुळशीचं वृंदावन असेल तर त्यावरती तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा देखील द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुळशीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये जे दुःख, दारिद्र्य, संकट आहेत ती दूर व्हावी, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी यावी, म्हणजेच घरामध्ये पैसा, संपत्ती ही भरभरून यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल ती सुद्धा व्यक्त करायची आहे. तर पहा, हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा, कारण हा उपाय करण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.